पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील मौजे कुरकुंभ येथील श्री फिरंगाई माता देवस्थानाबाबत एक अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज उजेडात आला आहे। छत्रपती राजाराम महाराज यांनी 1698 मध्ये दिलेले एक आज्ञापत्र नुकतेच मोडी लिपीत वाचण्यात आले असून यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतः या मंदिरात ध्वजमंडप बांधल्याचा आणि देवस्थानच्या नंदादीपांची व्यवस्था केल्याचा स्पष्ट उल्लेख आढळला आहे। या शोधामुळे शिवकाळातील या जागृत देवस्थानाच्या महतीवर शिक्कामोर्तब झाला आहे। कुरकुंभ येथील देवीचे पुजारी मच्छिंद्र भगत यांनी पुणे पुराण लेखागारातून या पत्राची प्रत प्राप्त केली होती। या पत्रातील गूढ आणि अप्रकाशित माहिती मोडी लिपी वाचक आणि इतिहास अभ्यासक कांचन कोठावळे यांनी प्रकाशात आणली आहे। याबाबत अभ्यासक कांचन कोठावळे यांनी सातारच्या राजघराण्यातील मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली आणि या विषयाची पूर्ण माहिती देऊन एकदा या मंदिरात भेट द्यावी अशी विनंती यावेळी त्यांनी कुरकुंभची जी देवी आहे फिरंगाई देवी तर त्याच्या तिथं हे काही थोडी कागदपत्र सापडले मला ती सेंटर करताना आणि ह्या कागदपत्रात स्पष्ट उल्लेख आहे की त्याचं जे ध्वजामंडप छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेलं आहे आणि ह्याच्यात संभाजीराजांचा उल्लेख आलेला आहे। तर राजे म्हणजे एकदा काही बघतो मी आता मला कधी जमत हे सापडले तिथे सापडले देवीचे इतिहास शिवराय सापडले आणि हे मंदिर सारं म्हणजे छत्रपतींनी बांधल्याचं उल्लेख इतिहास आणि ह्याचं केंद्र शासनाने याला मान्यता दिलेली त्याचे पुण्याचे जे डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहेत त्यांना ऑर्डरही दिलेली आहे। हा हे त्यांना डिस्ट्रिक्ट पुण्याचे डिस्ट्रिक्ट कलेक्टर हे केंद्र शासनाने मान्यता दिली आणि या डॉक्युमेंट ऑथराइज्ड आहे म्हणून पुणे पुरालेखागाराने देखील त्याला मान्यता दिली। ओके बघतो हा विषय आहे। मी कांचन कोठावळे पुणे आणि मूळची सातारची आहे आणि मी मोडी लिपी अंतर्कार इतिहासकार आणि आर्किओलॉजिस्ट पण आहे। मोडी लिपीचे काही कागदपत्र कुरकुंभ दौंड येथील तिथले भगत आणि गुरुवांनी मला म्हणजे दिले होते काही कागदपत्र आणि त्या कागदपत्रांमध्ये मला सोडवताना असं सापडलं की ते पत्र छत्रपती राजाराम महाराज यांचं आज्ञापत्र आहे। 27 ऑगस्ट 1698 सालचं हे पत्र आहे। तर त्या पत्रात अगदी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की कैलासवासी छत्रपती स्वामी यांनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्या मंदिराचं जे ध्वजामंडप आहे ते महाराजांनी बांधल्याचा उल्लेख सापडला आहे। त्याचप्रमाणे या पत्रामध्ये संभाजीराजेंचा देखील उल्लेख आलेला आहे की संभाजीराजेंवर धामधुमीचा प्रसंग जाहल्यामुळे मंदिराचं उत्पन्न पूर्ण थांबलेलं आहे आणि ते उत्पन्न वर्षासन जे काही आहे पूजा नैवेद्य वगैरे ते चालू करण्यासाठी तिथल्या पुजाऱ्यांनी जाऊन इथे सातारला येऊन विनंती केली आणि त्याप्रमाणे राजाराम महाराजांनी त्या काळातील देशाधिकारी आणि अष्टप्रधान मंडळातील जे पंडित आहे त्यांना आज्ञा केली की तुम्ही 400 रुपये साधारण त्या काळातले वर्षासन सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत। आणि आज प्रयोजन त्याचं हेच आहे की मी छत्रपतींना हे जे कागदपत्र आणि हा जो काही प्रकाशित राहिलेला इतिहास हा समोर आज दाखवण्याचं प्रयोजन होतं की आपल्या महाराजांचा हा जो इतिहास पुसत चाललेला किंवा ह्याच्या खानाखुणा ज्या काही मिटत आहे त्या राज्यासमोर न येतात देशभरात त्या सगळ्यांसमोर हा इतिहास यावं ह्यासाठी या प्रयोजनात्मक मी आले होते। मंदिरामध्ये काही प्रमाणात आता बांधकाम सुरू होणार असं कळतंय। असं बांधकाम जर झालं तर तो इतिहास कुठेतरी पुसला जाईल अशी काही भीती आहे? हा पुसण्याची शक्यता नक्कीच होऊ शकते कारण बरंचसं तिथं बांधकाम झाल्यामुळे तिथले काही शिलालेख किंवा दगड वगैरे लावल्यामुळे शिलालेखही गेलेले आहे आणि तो तसाच भाग ठेवला तर बाकीच्या जे काही इतिहास संशोधक किंवा त्यांना ते समोर दाखवायला किंवा जगासमोर मांडताना तो जुना इतिहास सगळा पुसला जाऊ शकतो। छत्रपती शिवेंद्रराजेंना भेटला तुम्ही, नेमकी काय मागणी केली त्यांच्याकडे? मागणी अशी केली की राजे आपण एकदा इथे भेट द्यावी आणि हा इतिहास जगासमोर म्हणजे ह्या छत्रपती घराण्यांचाच इतिहास असल्यामुळे आपण एकदा इथे भेट देऊन हा इतिहास जगासमोर आणावा एवढीच मागणी केली। कारण ह्याचं पत्र ऑलरेडी डिस्ट्रिक्ट कलेक्टरला केंद्र शासनाकडून आलेलं पत्र आहे। केंद्रीय शासक आपले जे आंबेकर सर आहेत तर त्यांच्यामार्फत हे पत्र आलेलं आहे आणि त्यांनी डिस्ट्रिक्ट कलेक्टरला पत्र दिलेलं आहे की या मंदिराचं पुन्हा जीर्णोद्धार व्हावा असं त्या पत्राचं
म्हणजे त्याच्यात उल्लेख आहे आणि ते राजेंना दाखवून फक्त म्हणजे त्याचं की जीर्णोद्धाराकडे एकदा आपण आणि ह्या मंदिराकडे लक्ष द्यावे. एखादे आर्किओलॉजिस्ट म्हणा किंवा मोडी लिपी तज्ज्ञ म्हणून आपण या एकंदरीत सगळ्या गोष्टीकडे पाहताना त्या मंदिराबद्दल आपल्या पुढच्या भविष्यात काय वाटतं, कशा पद्धतीनं ते संवर्धन व्हायला पाहिजे? मंदिराचं संवर्धन म्हणजे तिथे जे काही बाकीच्या गोष्टी आहेत, पुरातत्व विभागाने लक्ष घालून त्या तशाच जगासमोर आणल्या पाहिजे आणि जगासमोर हा इतिहास छत्रपतींचा त्यांनी तिथं त्याचं म्हणजे जे काही आहे चांगल्या पद्धतीने म्हणजे त्याची माहिती तिथं उपलब्ध करून द्यावी. त्याप्रमाणे त्याला चांगलं म्हणजे असं आपण हे म्हणूया आजूबाजूला किंवा त्याचं हे करून नियोजन करून त्या पद्धतीने मंदिराचं इतिहास समोर आणला पाहिजे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस